नमस्सर्वेभ्यः सुस्सायं च। अद्य सर्वदर्शने समाधिः इति विषयं पठामः। योगः एव समाधिः। योगः तु चित्तवृत्तिनिरोधः। अत्र चित्तवृत्तिनिरोधप्रकरणे सर्वशब्द अग्रहणात् सम्प्रज्ञातोऽपि योगः इत्याख्यायते। इत्थं समाधिः द्विविधा, सम्प्रज्ञातसमाधिः असम्प्रज्ञातसमाधिः च। अत्र असम्प्रज्ञातं साध्यं सम्प्रज्ञातं च साधनं यथोक्तं महर्षिणा पतञ्जलिना। यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयः अष्टौ अंगानि। सम्प्रज्ञातसमाधिः सबीजसमाधिः वा। सम्यक् ज्ञायते साक्षात् क्रियते ध्येयम् अस्मिन् निरोधविशेषरूपे योगः इति सम्प्रज्ञातः योगः। अर्थात् यः तु एकाग्रे चेतसि सद्भूतमर्थं प्रद्योतयति, क्षिणोति च क्लेशान्, कर्मबन्धनानि श्लथयति, निरोधम् अभिमुखं करोति, सः सम्प्रज्ञातः योग इत्याख्यायते। अन्यच्च वितर्कविचारानन्द अस्मितारूप अनुगमात् सम्प्रज्ञातः। तत्र वितर्कः चित्तस्य आलम्बने स्थूल आभोगः, अर्थात् शब्दार्थज्ञानविकल्पैः संकीर्णा सवितर्का समापत्तिः। सूक्ष्मः विचारः, तत्र सूक्ष्मभूतेषु अभिव्यक्तधर्मकेषु देशकालनिमित्त अनुभव अवच्छिन्नेषु या समापत्तिः सा सविचारः। आनन्दः आह्लादः यथोक्तं सांख्यकारिकायां सात्विक एकादशकः प्रवर्तते वैकृतादहङ्कारात् एकात्मिका संवित् अस्मिता। एते सर्वे सालम्पनाः समाधयः वितर्कादिः। असम्प्रज्ञातसमाधिः अथवा निर्बीजसमाधिः, तत्र न किञ्चित् प्रज्ञायते इति असम्प्रज्ञातः समाधिः। अभ्यासपूर्वं चित्तं निरालम्बनम् अभावप्राप्तम् इव भवतीति एषः निर्बीजः समाधिः असम्प्रज्ञातः। अत एवोक्तं तस्यापि निरोधे सर्वनिरोधान् निर्बीजसमाधिः। स न केवलं समाधिप्रज्ञाविरोधी, प्रज्ञाकृतानां संस्काराणाम् अपि प्रतिबन्धी भवति। तात्पर्यम् इदमस्ति यत् प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतीनां सर्वेषां क्लिष्टाक्लिष्टानां वृत्तीनां निरोधः आवश्यकमस्ति। प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतीनां सर्वासां क्लिष्टाक्लिष्टानां वृत्तीनां निरोधः आवश्यकमस्ति। अत एवोक्तम् वैरागाभ्यां तन्निरोधः। अनेन प्रकारेण सर्ववृत्तिनिरोधे तु असम्प्रज्ञातः समाधिः धर्ममेधः वा। अनेन प्रकारेण सर्ववृत्तिनिरोधे तु असम्प्रज्ञातः समाधिः धर्ममेधः वा। उपाय प्रत्यय भव प्रत्यय भेदेन
समाधिः इयं द्विविधम् क्षम्यतां समाधिः इयं द्विविधा तत्र उपायः प्रत्ययः योगिनां भवप्रत्ययः विदेहप्रकृतिलयानां च तत्र उपायः योगिनां प्रत्ययः विदेहप्रकृतिलयानां च भवप्रत्ययः योगाङ्गानुष्ठानम् अशुद्धेः वियोगकारणं विवेकख्यातेस्तु प्राप्तिकारणम् अत एव अष्टविधयोगाङ्गम् उपस्थापयन् महर्षि पतञ्जलिः आह यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो अष्टावङ्गानि यमः अहिंसा सत्यास्तेय ब्रह्मचर्य परिग्रहाः यमाः तत्र अहिंसा सर्वदा च सर्वभूतानाम् अनभिद्रोहः सत्यं यदार्थे वाङ्मनसे यथा दृष्टं यथानुमितं यथा श्रुतं तथा वाङ्मनश्चेति परत्र स्वबोध संक्रांतये वागुक्ता सा यदि न वंचिता भ्रान्ता वा प्रतिपत्तिबन्ध्या वा भवेत् इति तस्मात् परीक्ष्य सर्वभूतहितं सत्यं ब्रूयात् स्तेयम् अशास्त्रपूर्वकं द्रव्याणां परतः स्वीकरणं तत्प्रतिषेधः पुनः अस्पृहारूपम् अस्तेयम् इति ब्रह्मचर्यं गुप्तेन्द्रियस्योपस्थस्य संगमः विषयाणाम् अर्जन रक्षण क्षय संग हिंसा दोषदर्शनात् अस्वीकरणम् अपरिग्रहः नियमः शौच सन्तोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानि नियमाः तत्र शौचं मृज्जलादिजनितं मेथ्याभ्यवहरणादि च बाह्यम् आभ्यन्तरं चित्तमलानामाक्षालनम् सन्तोषः सन्निहितसाधनादधिकस्य अनुपादित्सा सन्तोषप्रतिष्ठायाम् अनुत्तमः सुखलाभः भवति तपः द्वन्द्वसहनं द्वन्द्वश्च जिघत्यापिपासे शीतोष्णे स्थानासने काष्ठमौनाकारमौने च स्वाध्यायः मोक्षशास्त्राणामध्ययनं प्रणवजपो वा अस्मात् स्वाध्यायात् इष्टदेवता संप्रयोगः ईश्वरप्रणिधानं तस्मिन् परमगुरौ सर्वकर्मार्पणम् योगदर्शनस्य मूलप्रयोजनं समाधिलाभः अपि अनेन ईश्वरप्रणिधानेन एव सिद्ध्यति समाधिसिद्धिरीश्वरप्रणिधानात् आसनं स्थिरसुखम् आसनं यथा पद्मासनं वीरासनं सिद्धासनं भद्रासनं स्वस्तिकासनं दण्डासनम् इत्यादिः उक्तं च शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रतं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरं तत्रैकाग्र्यं मनः कृत्वा यदच्चित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्ज्यात् योगमात्मविशुद्धये प्राणायामः तस्मिन् सति श्वासप्रश्वासयोः गतिविच्छेदः प्राणायामः अर्थात् सत्यासनजये बाह्यस्य वायोराचमनं
ശ്വാസഃ കൗഷ്ടസ്യ വായോഃ നിസ്സാരണം പ്രശ്വാസഃ തയോഃ ഗതിവിച്ഛേദഃ ഉഭയാഭാവഃ പ്രാണായാമഃ. അനേന പ്രാണായാമേന പ്രകാശാവരണം സമാധിപ്രതിബന്ധകഃ ക്ഷീയതേ സമാധിലാഭഃ ഭവതി ഇത്യഭിപ്രായഃ യഥോക്തം. തതഃ ക്ഷീയതേ പ്രകാശാവരണം. പ്രത്യാഹാരഃ സ്വവിഷയാസംപ്രയോഗേ ചിത്തസ്യ സ്വരൂപാനുകാര ഇവേന്ദ്രിയാണാം പ്രത്യാഹാരഃ. ചിത്തനിരോധേ ചിത്തവന്നിരുദ്ധാനി ഇന്ദ്രിയാണി ഉത്പതന്തം അനുപതന്തി നിവിശമാനം അനുനിവിശന്തെ തഥേന്ദ്രിയാണി ചിത്തനിരോധേ നിരുദ്ധാനി ഇത്യേഷഃ പ്രത്യാഹാരഃ. ധാരണ ദേശബന്ധചിത്തസ്യ ധാരണ അർത്ഥാത് നാഭിചക്രേ ഹൃദയപുണ്ഡരീകേ മൂർധ്നി ജ്യോതിഷി നാസികാഗ്രേ ജിഹ്വാഗ്രേ ഇത്യേവമാദിഷു ദേശേഷു ബാഹ്യോ വാ വിഷയേ ചിത്തസ്യ വൃത്തിമാത്രേണ ബന്ധഃ ഇതി ധാരണ. ധ്യാനം തത്ര പ്രത്യയേകതാനതാ ധ്യാനം അർത്ഥാത് തസ്മിൻ ദേശേ ധ്യേയാവലംബനസ്യ പ്രത്യയസ്യ ഏകതാനതാ സദൃശപ്രവാഹഃ പ്രത്യയാന്തരേണ അപരാമൃഷ്ടോ ഭവ. അപരാമൃഷ്ടഃ ധ്യാനം. സമാധിഃ തദേവാർത്ഥമാത്രസ്വരൂപശൂന്യമിവ സമാധിഃ അർത്ഥാത് ധ്യാനമേവ ധ്യേയാകാരനിർഭാസം പ്രത്യയാത്മകേന സ്വരൂപേണ ശൂന്യമിവ യഥാ ഭവതി ധ്യേയസ്വഭാവാവേശാത് തദാ സമാധിഃ ഇത്യുച്യത്തെ. സമാധിഃ ഇയം സംപ്രജ്ഞാതസമാധിഃ ഇത്യുച്യത്തെ. അതഃ യോഗസ്യ നിർബീജസമാധേഃ വാ സമാധിരിയം അംഗവിശേഷമേവ അസ്തി. യഥോക്തം ഭാഷ്യകാരേണ ഭഗവതാ വ്യാസേന. യസ്ത്വേകാഗ്രേ ചേതസി സദ്ഭൂതമർത്ഥം പ്രദ്യോതയതി ക്ഷിണോതി ച ക്ലേശാൻ കർമ്മബന്ധനാനി ശ്ലഥയതി നിരോധമഭിമുഖം കരോതി സഹ സംപ്രജ്ഞാതഃ യോഗഃ ഇതി ആഖ്യായതേ. വിതർക്കവിചാരാനന്ദാസ്മിത അനുഗമാത് സംപ്രജ്ഞാതഃ. സുഖദുഃഖമോഹാത്മകം ഏതത് ജാഗതികം ഭോഗമാത്രം സത്വരജസ്തമോ ഗുണാത്മകത്വാത് തത്രാപി ദുഃഖാനാമേവ ആധിക്യം. ആധ്യാത്മിക ആധിദൈവിക ആധിഭൗതിക ഭേദാത് തദ്ദുഃഖം ത്രിവിധം. തേഭ്യഃ ത്രിവിധ ദുഃഖേഭ്യഃ പീഡിതഃ മാനവഃ തന്നിരാശായ പ്രവർത്തതേ തസ്മാദേവ മുമുക്ഷുത്വം. ദുഃഖത്രയ നിരാശായ യാ ജിജ്ഞാസാ ഭവതി തേന ച ഈശ്വരപ്രണിധാനേന വേദശാസ്ത്രാദി അഭ്യാസേന വിവേകജ്ഞാനാത്മകം സമ്യക് ജ്ഞാനം ഭവതി. പ്രകൃതിപുരുഷയോഃ വിവേകജ്ഞാനാദേവ സുഖദുഃഖമോഹാൻ പ്രകൃതിപ്രദത്താൻ ഭോഗാൻ വാ അനനുഭവൻ ജീവഃ ബന്ധനാത് മുച്യത്തെ. യഥോക്തം ദൃഷ്ടദൃശ്യയോഃ സംയോഗേ ഹേയഹേതുഃ
अर्थात् प्रकृतिजन्यदुःखत्रयस्य हेतुः अविद्या एव। तदभावात् संयोग अभावः हानं तदृशेः कैवल्यम्। योगसूत्रकारः महर्षिः पतञ्जलिः आह योगाङ्गानुष्ठानात् अशुद्धिक्षये ज्ञानदीप्तिः अविवेकख्यातेः। विवेकख्यातिः अविप्लवाहानोपायः। अन्यच्च पुरुषार्थशून्यानां गुणानां प्रतिप्रसवः कैवल्यं स्वरूपप्रतिष्ठा वा चित्तिशक्तिरिति। यथोक्तं भगवता भाष्यकारेण महर्षिणा व्यासेन कृतभोगापवर्गाणां पुरुषार्थशून्यानां यः प्रतिप्रसवः कार्यकारणात्मना गुणानां तत् कैवल्यं। स्वरूपप्रतिष्ठा पुनर्बुद्धिसत्त्वान् अभिसम्बन्धात् पुरुषस्य चित्तिशक्तिरेव केवला यस्याः सदा तथैव अवस्थानं कैवल्यम् इति। एवं समाधिः इति विषयः समाप्तः। धन्यवादः।